शरदचंद्रजी पवार सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल या नूतन इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं. मात्र या सगळ्यामध्ये वाद ठरला तो महादेव बलगोडे या नावाच्या इसमाचा. या इसमाचा अदानींच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नेमकं काय प्रकरण जाणून घेऊ भाजप कार्यकर्त्यांकडून. काय सांगाल? महादेव बालगुडे बद्दल जर आपण 2017चा हा व्यक्ती आहे. त्यांनी देव गायकवाड यांच्या नावाने एक फेसबुक अकाउंट ओपन केलं होतं आणि मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची सुविध पत्नी आणि मुख्यमंत्र्यांची जी ओएसडी होत्या निधी कामदार यांच्या विरुद्ध त्यांनी फेसबुकला बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. म्हणून निधी कामदार यांनी या महादेव बालगुडे यांच्या विरुद्ध सायबर पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये या संबंधित व्यक्तीला अटक देखील झाली होती. आज 7 ते 8 वर्षानंतर पुन्हा परत त्याचं नाव येण्याचं कारण असं की आज गौतम अदानींच्या हस्ते त्या महादेव बालगुडेंचा सत्कार करण्यात आला. तो सत्कार झाला म्हणजेच आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ज्या कार्यकर्ते त्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. महादेव बालगुडेंच्या विषयासंदर्भात आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे जे पीए आहेत राजूरकर साहेब यांच्याशी मी संपर्क केलेला आहे. स्वतः मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील या विषयावर बोलणार आहे. त्यावेळेचे तक्रारदार निधी कामदार यांना देखील या संदर्भातली मी माहिती पोच केलेली आहे. आणि हा विषय फार गंभीर आहे. जर एखादा भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारा लोकशाहीमध्ये असून देत, पण त्यांनी जर अशा पद्धतीने एखादं बनावट फेसबुक बनावट खाती वापरून जर एखाद्या महिलेच्यावर टीका टिप्पणी करत असेल आणि त्याला तुम्ही प्रोटेक्ट करायचं जर काम करत असाल आणि त्याचा जर सत्कार गौतम अदानींच्या हस्ते करत असेल तर हे कुठेतरी अशोभणार आहे, लोकशाहीला काळीमा फासणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती.